परीक्षेला अगदी जाता जाता तुम्ही आलेला आहात का इनडायरेक्ट शिकण्यासाठी, तर 2च मिनिटं द्या. या ठिकाणी आपण बघूया वाक्यांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार बघा. ॲसेरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, इम्पेरेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आहे, लेटनी सुरू होणारं वाक्य. याच्यासाठी आपण जे रिपोर्टेड वर्ब जे आहेत ते आणि कनेक्टिव्ह एवढं जरी करून गेलात तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे समजून घेणं खूप सोपं जाणार आहे. ॲसेरेटिव्हसाठी तुम्ही रिपोर्टेड वर्ब सेट किंवा टोल्ड वापरू शकता, कंजंक्शन आहे दॅट. इंट्रोगेटिव्हसाठी या ठिकाणी WH आणि यस नो टाईप असे 2 प्रकारचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला दोघांसाठी सुद्धा आस्क्ड हा जो काही रिपोर्टेड वर्ब आहे तो वापरायचा आहे. जर WH वर्ड असेल तर तुम्हाला WH वर्ड आहे असा कनेक्टिव्ह कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे. जर तिथे यस नो टाईप क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी इफ वापरायचा आहे. पुढचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकता की रिपोर्टेड वर्ब जो काही आहे तो ऑर्डर, रिक्वेस्ट किंवा सजेस्टेड किंवा ॲडवाइस या पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये जर पॉझिटिव्ह वाक्य असेल तर टू हा कनेक्टिव्ह असणार आहे, कंजंक्शन असणार आहे, आणि निगेटिव्ह असेल तर नॉट टू असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला रिपोर्टेड वर्ब जो काही आहे तो एक्सक्लेम्ड असणार आहे आणि त्याच्यासाठी वापरलेला कंजंक्शन किंवा कनेक्टिव्ह हा दॅट असणार आहे. लेटनी सुरू होणारं जे काही वाक्य आहे त्यामध्ये जो काही रिपोर्टेड वर्ब आहे तो सजेस्टेड असणार आहे आणि त्याच्यासाठी वापरलं जाणारे कंजंक्शन जो आहे तो दॅट असणार आहे. आय होप की तुम्हाला समजलेलं असणार डायरेक्ट इनडायरेक्ट.